माझा सौंदर्य कधी पाहिलाच नसेल, माझा अनुभव कधी घेतलाच नसेल. माझ्या कुशीत कधी येऊन पहा, कधी मलाही तुम्ही जवळून पहा. डोंगराची वस्ती माझ्यात आहे, झाडे वेळेंची गर्दी माझ्यात आहे. नद्या नाळे ओढे धुंद ती हवा, नद्या नाळे ओढे धुंद ती हवा. कधी माझ्या अंगणात येऊन तरी पहा. रिमझिम पावसात भिजून जा, रिमझिम पावसात भिजून जा. कधी गडद धुक्यात नाहून जा. लांब पारंब्यावर झुलत राहा, कधी झऱ्यातून चालून पहा. माझा सौंदर्य कधी पाहिलाच नसेल, माझा अनुभव कधी घेतलाच नसेल. माझ्या कुशीत कधी येऊन पहा, कधी मलाही तुम्ही जवळून पहा, कधी मलाही तुम्ही जवळून पहा. नाही पडणार ना तो. हॅलो गाइस, नमस्ते नमस्कार, सत श्री अकाल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वॉच टुडे. आणि हा आपल्याला हसतोय, पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण की असे हसणारे भरपूर असतात. या चॅनलचे क्रिटिकला आज तू घेऊन आला हे पण सांग ना. आणि आज सगळ्यात मेन माणूस आहे आपल्याबरोबर. इकडे इकडे चेहरा दाखवत नाही. अविनाश सुलभरे. कधी कधी मी वर्णन केलं असेल त्याचा, आणि आज तो साक्षात आपल्याबरोबर येतोय. या ते पण ट्रेकला, या चॅनलचे क्रिटिक आहे ते सांग. त्या पण ट्रेकला येतोय. तर आपण बघूया आज त्याच्यावर किती मजा करते ते आपल्याला. आणि आता आम्ही स्टार्ट केला आहे गणपतीगडाचा ट्रेक. आणि आपल्याला स्टार्टिंगला एक ओढा लागतो, असा आपला एक ओढा लागतो, तर तो फॉलो करत करत जायचं आपल्याला. आणि जवळजवळ 1.5 ते 2 तास लागतात. बघूया आपल्याला किती वेळ लागतो. 15 मिनटं बोलतो. तर आता आपल्याला निघायचं आहे. आणि आता वाजले 8:30. तर आज आपल्याबरोबर एक नवीन चेहरा आहे, तो म्हणजे तुषार दादा. जुनाच आहे पण नवीन आलो. व्हिडिओ मध्ये ना पहिल्यांदा येतोय, व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा येतोय. लावली तरी एवढाच गोरा आहे. गोरा आहे, गोरा आहे, सगळंच गोर आहे. नरम पाव पण गोरे आहेत. तर मित्रांनो, आपण जेव्हा ट्रेकला जातो तेव्हा गाईड घेतो. तर आमचे आज गाईड कोण आहेत बघा, हे 3 कुत्रे. आज त्यांना कुत्रे नाही बोलायचं, आज गाईड बोलायचं आहे. आता 15 मिनिटं झाली चालून, आणि समोरच 2 तासापासून चालतोय आपण. काही गोष्टी आपण इग्नोर करायला शिकलो पाहिजेत, जसं आपण त्याचं ऐकतोय. आता वाजले 9:15. आणि आता समोरच आम्हाला त्या लेण्यांचं जे या सगळ्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या आणि आपण पुढे जात जायचं. हा बघा, हा तो तुझी फाटलेली पॅन्ट बघतो.
होता मगाशी? गौर से देखो इस चेहरे को. गौर से देखो इस चेहरे को. यही हमें जो रोस्ट करता है. आता त्याचा रोस्ट ग्रिल. आता त्याचा ग्रिल झालाय. आपल्याला रोस्ट करतो तो, आता ग्रिल झालाय. वी मिस यू राणे. अतिशहाणे. राणेला तुला काय महत्वाचा निरोप द्यायचा आहे का? कोकण डेअरी. नुसता Have some जीरा बटर. We will get energy. राणे तुझ्यासाठी निरोप आहे. Have some जीरा बटर every day. समजलं राणे? आणि जरा बटर वाढव. आणि जो पहिला व्ह्यू आहे दोनच मुलं वर गेली. गणपती गडाचा एकदम भारी आणि धुकं क्लिअर झाल्यानंतर एवढं मस्त वाटतंय. तर मित्रांनो आता आपल्याला पहिला वॉटरफॉल लागतोय आणि जर तुम्ही थकले असाल किंवा काय झालं असेल तर या वॉटरफॉल रिलॅक्स करा, आराम करा. आज फुल पैसा वसूल आहे मित्रांनो, फुल पैसा वसूल. तर मित्रांनो आपण आता ऑलमोस्ट आलोय वरती आणि इथे हे जरा कोरलेल्या शिड्या नाही आहेत, या अशा रचलेल्या शिड्या आहेत आणि यांना मी सांगून आलो की इथे मस्त शिड्या आहेत चढायला, स्टेअर्स मस्त. तुला शिव्या घालते. त्यामुळे आता जरासा शिव्या पडतात आपल्याला, पण काही हरकत नाही. वरती गेल्यावर जे मजा आहे, त्याला तुला शिव्या पडतायत. मला पडू दे शिव्या, पण वरती गेल्यावर जी मजा आहे ती मजा तुझी मागून दिसते आम्हाला. तर मित्रांनो आम्ही ऑलमोस्ट 80% ट्रेक कंप्लीट केला आहे आणि समोरच दिसतोय तो आम्हाला गणपती गडाचा कोरलेला लेण्या. आणि तुम्ही मला POVच्या माध्यमातून हा ट्रेक दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि इथं तुषार दादा, मनीष फोटो काढतो त्याचा, शशांकदा सगळ्यात पुढे. आणि आपला जो मेन रोस्टर आहे तो थांबलाय, त्याचा ग्रिल झालाय रोस्टचा. बघ ना इथे ढग आहे. समोर कसं ऊन बघ. चला मित्रांनो फक्त 10 मिनिट आता. वरती दर्शन घेतलं, मस्त खाऊ पिऊ. हां आलूच्या वड्या आणल्या. हां हँडमेड बिस्किट फ्रॉम सॅन फ्रान्सिस्को. सॅन फ्रान्सिस्को. शेंगदाण्याच्या चपात्या आहे. गुळाचा आहे, बस काम झालं आपलं. खरडा आहे. ते उरीमध्ये कसं गोप्रो लावलं त्यांच्या ह्याच्यात तसं लावलं दिसतं मला. पण त्यांना कसं शोभतं ना. मला शोभत नाही. मित्रांनो आपण आता एकदम टॉपला आलोय आणि इथून फक्त 5 मिनिटावर आपल्या लेण्या आहेत आणि जे समोरचं दृश्य आहे डॅमचं दृश्य आणि पूर्ण काय कडक व्ह्यू आहे. अविदा फक्त 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. आज 2च मिनिटं बघ वरती. तर मित्रांनो 1.5 तासाच्या ट्रेक नंतर फायनली एंडला पोहोचलोय आणि खूप इझिली आम्ही हा ट्रेक कंप्लीट केलाय. मागे तोंड दाखव. अविनाश मोकळे. सगळ्यांना विचारू आपण किती इझी ट्रेक कंप्लीट केलाय. अविदा कसा ट्रेक होता? म्हणजे अजून आहे. तुम्ही असेल त्यांनी इकडे या. शाना असेल ना घरी मस्त की संडे चिकन आणायचं. तर हे अनुभवाचे बोल, पण आपण असं करत नाही. जे युवा आहेत ते असं नाही करणार, ते खरं ट्रेकला येणार आणि ह्या निसर्गाचा आस्वाद घेणार. पकड इकडे सर पकडायचं आम्ही.
पण थोडासा रिस्की पॉईंट होता तो आम्ही लगेच कवर केला. एकदम सोप्या आणि ऑलमोस्ट आता कंप्लीट झाला हा ट्रेक. वा व्ह्यू आहे रे. तर मित्रांनो एकदम भारी वाटतं इकडे आल्यावर आणि ऑलमोस्ट आम्ही कंप्लीट केलं आणि आता त्या मंदिरात चाललो आहे आणि हे पूर्ण कोरलेलं आहे. वरती बघाल तुम्ही फुल कोरलेलं आहे. आणि मी मागच्या 3 वर्षात पहिले इकडे आलेलो, सो तेव्हा काय एवढी व्हिडिओ वगैरे नव्हती बनवली. पण ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण की हा स्पॉट तुम्ही मिस करू नका. मुंबईच्या जवळ फक्त 100 किलोमीटरवर हा गणपतीगड हा ट्रेक आहे आणि ऑलमोस्ट स्वर्ग म्हणजे जे बोलतात ना हेवन, हे मिथ आहे, म्हणजे मिथ आहे. पण इकडे आल्यावर तुम्हाला हेवनची जी फिलिंग आहे ती भेटते, स्वर्गाची फिलिंग भेटते. मित्रांनो हा बघा तुम्हाला मागच्या ह्याच्यात सल्ला दिलेला की घरी बसा, इथे येऊ नका आणि घरी चिकन बिकन खा आणि स्वतः बघा काय करतायत, निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. तुम्ही चिकनचा आस्वाद घ्या. हे काय बॉडी दाखवते का? काय होतंय काय? हा मिथून कुठून तर मित्रांनो फायनली आपण ह्या गणपतीगडाच्या मंदिरात आलो आहे. आता वरती चाललो आहे. ऑलमोस्ट या लोकांनी आंघोळ पण केली धबधब्यात. तुम्ही जर आला आणि आंघोळ केली तर तू चांगलंच आहे, नाही केली पण चांगलंच आहे, पण घरून करून या. मित्रांनो बघा कसे कोरलेत दगड अक्षरशः. एकदम पिक्चर वगैरे काय मित्रांनो आता इथे व्यवस्थित झालं आमचं दर्शन वगैरे घेतलं. आता आम्ही निघतोय, पुढे गुफा आहेत, त्या गुफेचा आपण बघू काय काय आतमध्ये. चला फॉलो मी. आता अप टू गया. नाउ वी फॉलो यू and you will understand. Following you. The storm is following you. ये सगळे ब्लूपर्स मी टाकणार तुझे सगळे एंडला. आणि हाच तो रोस्टर. आज त्याला चिकन रोस्टर. चल शशांक थांबलाय फोटो काढण्यासाठी त्या माणसामुळे. बघ कसा कंगडी कबाब. नाही तंगडी कबाब. नोकरी करतो बघ नाही. मी तिथे बिना बुटाचा आलो तिथे. तर मित्रांनो आता या शेवटच्या पॉईंटला आलो आहे आणि इथे एक छोटीशी गुफा आहे. तुम्ही 15-20 लोक आरामात राहू शकता इथे. पण एक फक्त विनंती आहे, हे जे कोण लिहितं आहे ते प्लीज लिहू नका, कारण की खूप वाईट गोष्ट आहे की जे आपण हे सगळं लिहितो आहे. कोणी लिहिलं आहे काय गरजच नाही असं गोष्टी लिहायची, कारण की आपला हे इतिहास आहे, आपणच जपायला लागेल. सो जर तुम्ही कोणाला बघताय असं लिहिताना त्याला प्लीज स्टॉप करा. आता आपण मंदिराचं दर्शन घेतलं आणि या डायरेक्ट गुफेत आलो. आता आम्हाला काहीतरी खायचं आहे, सो आम्ही तिथे एक छोटी गुफा निवडले. तिथे आम्ही मस्त खातो. काय आणलं तुम्हाला पण दाखवतो आणि मज्जा. मित्रांनो या रोस्टरने आपल्याला बघा काय आणलं आहे. शेंगदाण्याचं काय बोलतो, शेंगदाण्याची चपाती, साखर शेंगदाण्याची चपाती, आलूवडी, हे मुरंबा आणि हे काय चटणी. फुल मजा आमची आज.
तर मित्रांनो आता आपलं झालं कंप्लीट, सगळं एक्सप्लोर वगैरे केलं आणि इथून समोर नाणेघाट आणि जीवदानचा किल्ला दिसतो समोरच. आता आम्ही खाली जाऊन जरा पाण्यात जरा टाईमपास करू, दाखवतो तुम्हाला काय आहे. अरे कचरा ठरलं. तर मित्रांनो आमचा मामा इथे भेटला आम्हाला. हा माझा मामा आहे का मामा? हां 11:30 निघे. अरे आत्ताच सांगितलं. आम्ही 9 जण आहे. मजा आहे जाऊ. तर मित्रांनो आता आपण रिटर्नच्या प्रवासाला निघालो आहे. आता वाजले 12:30. अजून टाईमपास करत करत निघू आणि हा ट्रेक कंप्लीट करू. तर मित्रांनो आपण आता घरी पोचलो आहे आणि ऑलमोस्ट आता 8:30 वाजलेत. फुल ट्रॉफिक झालेली आणि मेन गोष्ट एवढा रस्त्यात पाणी साठलेलं. आज मुंबईमध्ये एवढा पाऊस पडला आहे आणि पूर्ण रस्ता जाम. तो आम्हाला खूप वेळ लागला निघायला, पण ठीक आहे, खूप मजा आली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक बटनला हिट करा. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कीप स्माइलिंग. बाय बाय, टेक केअर आणि भेटू आपण लवकरच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण बाय बाय.